आणि बारीक फोडी उभ्या चिरून घ्यायच्यात आपल्याला आणि थोडासा लिंबाचा रस पण टाकायचा आहे या लोणच्यासाठी. तोंडी लावण्याचे अनेक प्रकार आहेत, उदाहरणार्थ लोणचे, पापड, मिरच्या इत्यादी. आज आपण कारल्याचे लोणचे करणार आहोत. हे लोणचे 4-5 दिवस टिकते. बाहेर फ्रीज मध्ये जवळजवळ 8-9 दिवस टिकते. बाहेर 2-4 दिवसांनी सहज काही होत. तर असे लोणचे खूपच हे पौष्टिक आहे. गुळ शुगर असेल तर हे शुगरला खूप छान आहे कारलं, पण गुळ कमी घालायचा. पण चवीला गुळ लागतोच थोडा, त्यामुळे थोडासा घालावाच लागतो. तर हे फार उपयुक्त आहे, हेल्दी आहे. आपण हे चिरून घेऊ, साफ करून स्वच्छ करू. कारले आपण छान त्याच्यामधलं सगळं काढून घेतलं कारल्यामधलं आणि छान अशा फोडी करून घेतल्या. कारण ते कारल्यामधले जे बी असतं ना ते कडू कडू लागतं, त्यामुळे सगळं धुवून स्वच्छ करून ते बिया काढून सगळ्या साफ करून आपण हे चिरून घेतलेलं आहे. याला टाकू आपण तिखट, हे कारल्याच्या लोणच्याला. याला टाकू हळद, याला टाकू मोहरी पूड थोडीशी. याला मोठी मोहरीची डाळ टाकू थोडी आपण. थोडी मिरेपूड टाकली मी, कारण मी फोडणी टाकणार नाही म्हणून. कारण याला फोडणी पण तुम्ही टाकू शकता, त्यामध्ये थोडीशी मिरेपूड, जिरेपूड, लवंगा असं तुम्ही त्याला टाकू शकता. मेथ्या परतायचे चांगल्या, तेल मोहरीची फोडणी करून त्याच्यामध्ये परतायचे आणि याच्यामध्ये टाकायचे. पण मी शुगरसाठी खास केलेली आहे. शुगरला तेल वगैरे जास्त खायचं नाही, बीपीला शुगरला, त्यामुळं. आणि थोडासा आता आपण चवीपुरता घालू गूळ. गूळ पण नाही जास्त घालायचं. आणि आता ह्याला करायचं मिक्स. हे अगदी लोणचं पौष्टिक झालं. हे घातलं आपण 2 लिंबू छोटे छोटे पिळून घेतले, साफ करून बिया काढून, आणि थोडासा लिंबाचा रस, आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याला टाकून घेऊ आता चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेऊ. हे एकसारखं आता आपलं लोणचं सगळं मिक्स केलं आपण. हे झालं आपलं शुगरसाठी छान आपलं पौष्टिक लोणचं, एकदम हेल्दी. अधूनमधून शुगरच्या लोकांनी हे खाल्लं पाहिजे, शुगर कमी होण्यास मदत होते. तर असं लोणचं तुम्ही नक्की करून पहा. हे शुगरसाठी लोणचं तयार झालं.